तहसीलदार बांगलादेश, भारत, पाकिस्तानमध्ये तहसीलदार, तालुकादार किंवा मामलतदार हा महसूल निरीक्षकांसह जमीन महसूल अधिकारी असतो. जमीन महसूल संदर्भात तहसीलकडून कर मिळवण्याचे काम करण्याचे काम त्यांच्यावर असते. तहसीलदारांना संबंधित तहसीलाचा कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही ओळखले जाते. तहसीलदाराच्या तत्काळ अधीनस्थ व्यक्तीला नायब तहसीलदार म्हणून ओळखले जाते. हे असे ऑफिस असते. वर्धनापेठ, तेलंगणा येथील तहसीलदार कार्यालय. व्युत्पत्ती: हा शब्द मुघल मूळचा असल्याचे गृहीत धरले जाते आणि कदाचित तो तहसील आणि दार या शब्दांचा मिलन आहे. तहसील हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ महसूल संग्रह आहे आणि दार हा पर्शियन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे पदधारक आहे. उद्धरण आवश्यक आहे. मामलतदार हा भारतीय राज्यांमध्ये वापरला जाणारा समानार्थी शब्द आहे जो हिंदी शब्द मामला पासून आला आहे, जो अरबी मामला पासून आला आहे. आचरण, व्यवहार आणि हाताळणी. भारत. ब्रिटिश राजवटीत तहसीलदार हा बहुधा सरकारचा एक वेतनधारक अधिकारी होता जो महसूल उभारणीसाठी नियुक्त केला जात असे. गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात या पदाला मामलतदार असे म्हटले जात असे. ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तान आणि भारताने नंतर याचा वापर केला. भारतातील काही राज्यांमध्ये तहसीलदाराला तालुकादार म्हणूनही ओळखले जाते. आसाम, बंगाल आणि झारखंडच्या काही भागात तहसीलदारांना मौजादार म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये तहसीलदार हे वर्ग 1 राजपत्रित अधिकारी आहेत. उत्तर प्रदेशात तहसीलदारांना सहाय्यक जिल्हाधिकारी ग्रेड 1 चे अधिकार दिले जातात. त्यांना न्यायिक अधिकार देखील दिले जातात. ते तालुक्याच्या विविध धोरणांची अंमलबजावणी करतात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन असतात. तहसीलदार पद धारण करणारे अधिकारी जमीन, कर आणि महसूल संबंधित बाबींचे अध्यक्षपद भूषवतात. तहसीलदारांना प्रथम राज्यसेवा परीक्षा म्हणजे उत्तर प्रदेशात UPPSC, हिमाचल प्रदेशात HPSC, राजस्थानात RPSC, मध्य प्रदेशात MPPSC, बिहारमध्ये BPSC, आंध्र प्रदेशात EPPSC, तेलंगणामध्ये TSPSC किंवा भारतामधील इतर राज्यांमध्ये इतर समकक्ष परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर किंवा कानुंगो, ज्याला महसूल निरीक्षक म्हणून ओळखले जाते, सारख्या अधीनस्थ पदावरून बढती दिल्यानंतर नायब तहसीलदार म्हणून नियुक्त केले जात असे. उत्तर प्रदेशात तहसीलदारांना नायब तहसीलदारातून बढती दिली जाते. नंतर त्यांना उपविभागीय दंडाधिकारी पदावर बढती दिली जाते. गोव्यात मामलतदार हा तालुका महसूल कार्यालयाचा प्रमुख असतो. प्रत्येक तालुक्यात एक मामलतदार असतो, तर अनेक संयुक्त मामलतदार देखील असतात आणि त्यांच्यामध्ये काम वाटले जाते. प्रत्येक राज्य जिल्ह्यांमध्ये विभागले आहे. जिल्ह्याचा वरिष्ठ नागरी सेवक म्हणजे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी, जो IAS कॅडरचा अधिकारी असतो. हे जिल्हे पुढे महसूल उपविभाग किंवा प्रांत पश्चिम भारत मध्ये विभागलेले आहेत आणि प्रत्येक उपविभागीय दंडाधिकारी SDM किंवा उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतो, जो राज्य नागरी सेवा कॅडरचा सदस्य असतो. महसूल विभागात उपजिल्हाधिकारी जिल्हा महसूल अधिकारी DRO यांना अहवाल देतात. त्यांना अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी SDM महसूल देखील म्हणतात आणि ते जिल्ह्याच्या महसूल विभागाचे प्रभारी व्यक्ती असतात. DRO नंतर जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा दंडाधिकारी किंवा DM देखील म्हणतात.
अहवाल देतात, जो सर्व विभागांमध्ये जिल्ह्याच्या एकूण व्यवस्थापनाचा प्रभारी असतो. उपजिल्हाधिकारी राज्य सेवा निवड आयोगाद्वारे नियुक्त केले जातात, तर DRO आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना सहसा राज्य संवर्गातून नियुक्त केलेले केंद्रीय नागरी सेवा कर्मचारी असतात. तहसीलदार हे तहसीलमध्ये काम करतात. तहसील म्हणजे काय किंवा काय असते याच्याबद्दल आपण माहिती बघूया. तहसील, ज्याला तहसील तालुका किंवा तालुका असेही म्हणतात, जे ते भारत आणि पाकिस्तानमधील प्रशासकीय विभागाचे एक स्थानिक एकक आहे, जे जिल्ह्यामधील क्षेत्राचे एक उपजिल्हा आहे, ज्यामध्ये प्रशासकीय केंद्र म्हणून काम करणारे नियुक्त लोकवस्तीचे ठिकाण समाविष्ट आहे, ज्यामध्ये अतिरिक्त शहरे आणि सहसा अनेक गावे असू शकतात. भारतातील पूर्वीच्या संज्ञांनी जागा घेतली आहे, असे की परगुना आणि ठाणे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तहसील व्यवस्थेची जागा घेण्यासाठी मंडलोमू सर्कल नावाचा एक नवीन घटक अस्तित्वात आला आहे. मंडल सामान्यतः तहसीलपेक्षा लहान असतो आणि पंचायत व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांना सुलभ करण्यासाठी असतो. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडमध्ये समुदाय गट विकास CDB हे समुदाय विकास गट CDB हे तहसीलची जागा घेते. तळागाळातील सशक्त प्रशासकीय घटक आहेत. तहसील कार्यालय हे प्रामुख्याने निवडणूक आणि कार्याव्यतिरिक्त जमीन महसूल प्रशासनाचे काम करते. जमिनीच्या नोंदी आणि संबंधित प्रशासकीय बाबींसाठी ते अंतिम कार्यकारी संस्था आहे. मुख्य अधिकाऱ्याला तहसीलदार किंवा कमी अधिकृतपणे तालुकादार किंवा तालुका मुक्तीकर म्हणतात. भारतीय संदर्भात तहसील किंवा तालुका उपजिल्हा मानला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये तहसील ब्लॉक, पंचायत संघ ब्लॉक किंवा पंचायत विकास ब्लॉक किंवा CDB ने व्यापलेले असतात. तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील जमीन आणि महसूल विभागाच्या अंतर्गत येतात आणि ब्लॉक ग्रामीण विकास विभागाच्या अंतर्गत येतात, ज्यांचे नेतृत्व गट विकास अधिकारी करतात आणि त्याच किंवा तत्सम भौगोलिक क्षेत्रात वेगवेगळी सरकारी प्रशासकीय कार्य करतात. जरी कधीकधी ते महसूल विभागाच्या उपविभागासह समान क्षेत्र सामायिक करू शकतात, ज्याला महसूल विभाग म्हणतात, परंतु हे दोन्ही वेगळे आहेत. उदाहरणार्थ, छत्तीसगड राज्यातील रायपूर जिल्हा प्रशासकीयदृष्ट्या 13 तहसील आणि 15 महसूल विभागांमध्ये विभागलेला आहे. तरीसुद्धा हे दोन्ही अनेकदा एकमेकांशी जोडलेले असतात. पार्श्वभूमी: भारत हा एक विशाल देश असल्याने प्रशासकीय कारणांसाठी अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागलेला आहे. या राज्यांच्या पुढे विभागांना जिल्हे म्हणून ओळखले जाते. हे जिल्हा पुन्हा अनेक उपविभागांमध्ये विभागले गेले आहेत, जसे की तहसील किंवा तालुके हे उपविभाग म्हणून महसूल गावांमध्ये विभागले गेले आहेत. सुरुवातीला हे जमीन महसूल गोळा करण्यासाठी आणि प्रशासनाच्या उद्देशाने केले जात असे, परंतु आता हे उपविभाग शिक्षण, कृषी, सिंचन, आरोग्य, पोलीस आणि इत्यादी सरकारी विभागांसोबत एकत्रितपणे चालवले जातात. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये सामान्यतः तहसील किंवा तालुका पातळीवर कार्यालये असतात, जेणेकरून सुशासन सुलभ होईल आणि सामान्य लोकांना सहज सुविधा मिळतील. नामकरण: भारतात तहसील हा शब्द सर्व उत्तरेकडील राज्यांमध्ये सामान्यतः वापरला जातो. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये तालुका किंवा तालुका अधिक सामान्य आहे. पूर्व भारतात तहसीलऐवजी उपविभाजन हा शब्द बिहार, आसाम, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथील ईशान्य भागातील मोठ्या भागांमध्ये, मणिपूर, मेघालय
मिझोरम, सिक्कीम आणि त्रिपुरा वापरला जातो. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये त्यांना वर्तुळ म्हणतात. तहसील, तहसील आणि तालुका, तालुका आणि त्यांची रूपे इंग्रजी शब्द म्हणून वापरली जातात, परंतु पुढील भाषांतराशिवाय वापरली जातात. उपखंडाबाहेरील इंग्रजी भाषिकांना हे शब्द अपरिचित आहेत. काउंटी हा शब्द कधीकधी एका शब्दाच्या रूपात वापरला जातो, कारण काउंटीप्रमाणे तहसील ही स्थानिक शहर किंवा गावापेक्षा श्रेणीबद्धपणे वरची प्रशासकीय एकक आहे, परंतु मोठ्या राज्य किंवा प्रांतांच्या अधीन असते. भारत आणि पाकिस्तानमध्ये पदानुक्रमांची किंवा किमान भारताच्या काही भागांमध्ये एकापेक्षा जास्त जिल्हा, ज्यांचे कधीकधी काउंटी म्हणून भाषांतर केले जाते. दोन्ही बाबतीत समानता अधिक अचूक नाही. संस्थेची रचना. तहसीलदार हा प्रत्येक तहसील किंवा तालुक्याचा प्रमुख किंवा प्रमुख सरकारी अधिकारी असतो. काही राज्यांमध्ये तालुकादार, मामलेदार, अंमलदार, मंडळ अधिकारी असेही वेगवेगळे नामकरण वापरले जाते. भारतातील अनेक राज्यांमध्ये तहसीलदार त्या तहसीलचा कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम करतो. प्रत्येक तहसीलमध्ये तहसीलदार, तहसील कार्यालय आणि किंवा तहसीलदार कार्यालय नावाचे कार्यालय असेल, जे तहसील मुख्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तहसील क्षेत्रात नियुक्त केलेल्या ठिकाणी असेल. तहसीलदार हे तहसील कार्यालयाचे प्रभारी असतात. हे जिल्हा स्तरावरील जिल्हा कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यांसारखेच आहेत. संपूर्ण राज्यात 3 स्तरीय स्थानिक संस्था किंवा पंचायत व्यवस्था आहे. सर्वात वर जिल्हा पंचायत परिषद आहे. तालुका किंवा मंडळ पंचायत किंवा पंचायत समिती किंवा समुदाय विकास गट हा या व्यवस्थेचा दुसरा स्तर आहे आणि त्याखालील ग्रामपंचायती किंवा ग्रामपंचायती आहेत. तिन्ही स्तरावरील या पंचायतीमध्ये विशिष्ट उपविभागातील पात्र मतदारांमधून निवडून आलेले सदस्य असतात. हे निवडून आलेले सदस्य अशा संस्था बनवतात ज्या प्रशासनाला धोरण आखण्यात, विकास कामांमध्ये आणि सामान्य जनतेच्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यास मदत करतात. नायब हा तहसीलदारचा खालचा भाग आहे, ज्याला तहसील सारखे काही अधिकार आहेत. तहसील हा जिल्ह्याचा उपजिल्हा आहे. त्याचप्रमाणे नायब हा तहसीलचा उपतहसील आहे असे समजता येते. आणि प्रत्येक तालुका त्याच्या अधिकार क्षेत्रात मुख्यालय म्हणून एक नियुक्त ठिकाण, शहर, गाव आहे. तालुका कार्यालय जिथे तहसीलदार किंवा अंमलदार किंवा तालुकादार हा तालुक्याचे प्रशासन करणारी सरकारी अधिकारी तालुका मुख्यालयातून काम करतो. त्याला आवश्यकतेनुसार त्याच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या गावांना भेट द्यावी लागते. तालुका कार्यालय हे भारत प्रजासत्ताकातील संबंधित राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. कर्नाटक राज्यातील प्रत्येक तालुका कार्यालयात महसूल, निवडणूक, जमीन अभिलेख, कार्यकारी, दंडाधिकारी इत्यादी विविध विभाग आहेत, ज्यांची देखभाल विभाग अधिकारी किंवा शिरस्तेदार उप-तहसीलदार करतात. तहसीलदाराचे अधिकार आणि कार्य विविध असतात, ज्यामध्ये महसूल प्रशासन, जमीन अभिलेख व्यवस्थापन आणि अर्धन्यायिक कर्तव्य तसेच कायदा आणि सुव्यवस्था देखभाल आणि आपत्ती व्यवस्थापन याचा समावेश असतो. ते जमीन महसूल गोळा करणे, जमीन विवाद सोडवणे, पटवारीसारख्या महसूल कर्मचाऱ्याचे पर्यवेक्षण करणे आणि सरकारी जमिनीचे संरक्षण करणे यासाठी जबाबदार असतात. ते जनगणना आणि रेशन वितरण यासाठी प्रशासकीय कामे देखील हाताळतात आणि काही विशिष्ट परिस्थितीत सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम करतात. महसूल प्रशासन. जमीन महसूल संकलन, जमीन महसूल आणि इतर सरकारी देणे गोळा करणे, त्यांना नोटीस बजावणे,
दंड आकारणे आणि देणी न भरल्यास मालमत्ता जप्त करणे आणि विक्री करणे यासारख्या कारवाई करण्याचे अधिकार आहेत. कर्ज वितरण गरिबांना सरकारी कर्ज वाटप सुलभ करते आणि सरकारी गोदामे आणि डेपोची तपासणी करणे. जमीन सुधारणा ज्या कामांसाठी जमीन सुधारणा कर्ज मंजूर झाले आहेत किंवा मंजूर होणार आहेत त्याची तपासणी करणे. भूमी अभिलेख व्यवस्थापन देखरेख जमाबंदी आणि उत्परिवर्तन रजिस्टर सारख्या रजिस्टरचे अद्यतन करण्यासह जमिनीच्या नोंदीच्या देखभालीचे निरीक्षण करणे. वाद निवारण जमिनीशी संबंधित वाद सोडवण्यासाठी चौकशी करण्यासाठी आणि निर्णय घेण्यास किंवा शिफारसी करण्यासाठी एक प्रमुख अधिकारी म्हणून काम करणे. पीक सर्वेक्षण आणि जमीन मोजमापाचे पर्यवेक्षण करते. अर्धन्यायिक भूमिका वाद मिटवणे, अतिक्रमण आणि बेकायदेशीर कब्जावरील वाद यांसारख्या कायदेशीर आणि अर्ध न्यायिक बाबी हाताळतात. ते भाडेपट्टा आणि विभाजन प्रकरणे देखील हाताळू शकतात. कधीकधी सहाय्यक जिल्हाधिकारी ग्रेड 1 चे अधिकार गृहीत धरतात. दंड आणि आदेश कायद्यानुसार दंड आकारू शकतात आणि इतर कारवाई करू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम करतात, ज्यांना सार्वजनिक शांततेला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आदेश जारी करण्याचे अधिकार असतात. जसे की CRPCच्या कलम 144 अंतर्गत गुन्हेगारी अहवाल देणे, वरिष्ठांना गुन्हेगारी कारवायांची माहिती देते आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलणे. अटक आणि झडती चोरीच्या मालमत्तेसाठी किंवा चुकीच्या पद्धतीने बंदिस्त केलेल्या व्यक्तीसाठी शोध वॉरंट जारी करण्याचे आणि झडती घेण्यास अधिकृत करण्याचे अधिकार आहेत. आपत्ती व्यवस्थापन मदत समन्वय पूर आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्याचे समन्वय साधते. नुकसानीचे मूल्यांकन शेतीच्या नुकसानाचे मूल्यांकन करणे आणि सरकारी मदत वितरित करणे. इतर कर्तव्य प्रशासकीय कामे जनगणना आयोजित करण्यात आणि रेशन वितरणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण पटवारी आणि कानूनगो सारख्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवते. अहवाल देणे पीक अपयश, साथीचे रोग आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या स्थानिक समस्यांवरील अहवाल उपविभागीय दंडाधिकारी SDM किंवा उपजिल्हादंडाधिकारी DM सारख्या उच्च अधिकाऱ्यांना देणे. याच ठिकाणी आपण थांबूया. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 358 तालुके तहसील म्हणूनही ओळखले जातात पसरलेले आहेत. हे तालुके ग्रामीण प्रशासनाचे प्राथमिक एकक आहेत आणि पुढे ते गाव आणि शहरांमध्ये विभागले आहेत. एकूण संख्या 358 तालुके. जिल्हे 36. कार्य जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय एकक म्हणून काम करतात. यातील साक्री तालुका. साक्री हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय साक्री हे शहर आहे. साक्री तालुक्यात पिंपळनेर नावाचे एक मोठे शहर आहे, ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पिंपळनेर दरवर्षी भाद्र महिन्यात गणेशोत्सवाच्या वेळी खंडोजी महाराजांच्या नावाने धार्मिक मेळा भरवते. पिंपळनेर हे धुळे जिल्ह्याची जीवनरेषा असलेल्या पाझरा नदीकाठी वसलेले आहे. आवडीची ठिकाणे, महत्त्वाची मंदिरे. साक्री तालुक्यातील अंबली येथील प्रसिद्ध कन्हैयालाल महाराज मंदिर. साक्री शहरापासून गुजरातच्या
दिशेने 40 किलोमीटर 25 मैल अंतरावर आहे. हे मंदिर भगवान विष्णू किंवा कन्हैयालाल महाराज यांना समर्पित आहे. बलसाने आणि मांगीजी तुंगीजी ही साक्रीच्या अगदी जवळ असलेली दोन प्रमुख जैन तीर्थक्षेत्रे आहेत. बलसाने गावात काही चांगल्या प्रकारे जतन केलेल्या लेण्या, माता कानकाबाई कांददेवी मंदिर आणि जैन स्वामी विमलनाथ मंदिर आहे. बोराई नदीच्या काठावर मंदिरे विष्णू, ब्रह्मा विष्णू दशावतार आणि चटई आहेत. सर्वात मोठे महादेवाचे मंदिर आहे मसदी. साक्री तालुक्यातील प्रसिद्ध कुलस्वामिनी धनदाई देवी माता मंदिर साक्रीपासून 20 किलोमीटर 12 मैल अंतरावर आहे. धनदाई देवी मानल यांना महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. इतर ठिकाणे पांझरा कान सहकारी साखर कारखाना साक्री शहराजवळ आहे. पांझरा धरण, अक्कलपाडा धरण, भामरेमध्ये एक आहे. जुना किल्ला, एक ढिगाऱ्यात बांधलेल्या भिक्षूंच्या निवासस्थानाची मालिका. शिक्षण आदर्श माध्यमिक विद्यालय साक्री, एस.जी. पाटील कॉलेज साक्री, न्यू इंग्लिश स्कूल साक्री, कर्मवीर ए.एम. पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय पिंपळनेर. भूगोल आहे त्याचा की साक्री तालुक्यातील काही भाग पश्चिम घाटात आहे आणि तालुक्यात 35.27% भाग जंगलाने व्यापलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग 6 जो आता आशियाई महामार्ग 46 आहे, हा तालुक्यातून जाणारा प्रमुख महामार्ग आहे. साक्री हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा तहसील आहे. हे उदाहरण घेण्याचं मागचं कारण हेच होतं की साक्री हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा तहसील आहे, ज्यामध्ये 2 शहरे आणि 225 गावे आहेत. तसेच बहुतेक गावे असलेला तहसील आहे. साक्री तालुका हा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व तालुक्यांपेक्षा येथे सर्वाधिक गावे आहेत. स्थानिक लोकांनी ते 4 प्रदेशांमध्ये विभागले आहेत: मालमाता प्रदेश, माळमाता वर्णन, पांझरा कान प्रदेश, पांझरा कान आधार, काटवण प्रदेश, कटवान सीमा, कोकण प्रदेश, कोकण संदर्भ. गावे साक्री तहसीलमध्ये 8 महसूल मंडळे आहेत आणि ज्यात 225 महसूल गावे आहेत. त्यापैकी बहुतेक खूपच लहान आहेत. कोकणा, मावशी, भिल्ल, वंजारी या गावांमध्ये अनेक जमाती राहतात. लोकसंख्याशास्त्र साक्री तालुक्यातील लोक बहुतेक हिंदू आहेत. तिथे सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषा मराठी आणि अहिराणी या आहेत. हा आहे तहसील मॅप, जे की तालुका मॅप अहमदनगर जिल्ह्याचा. आता ते अहिल्यानगर झाले, तर आहे नगर अहमदनगर, नंतर जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर आणि अकोला हे 14 तालुके. नेक्स्ट आहे अकोला तहसील. अकोला तहसीलमध्ये आहे 1 2 3 4 5 6 7